नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आजी रवीला म्हणत असते, रवी मंगळागौरीच्या कार्यक्रमाला जसं मस्त जेवण बनवलं होतं ना, तसंच यावेळेसही तुला छान छान काहीतरी बनवायचे बरं का. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, आजी तू काळजी करू नको, मी समजा काही व्यवस्थित करणार आहे. तेव्हा लगेच आजी आता आपल्या बॅगमधनं काही पैसे काढते आणि रवीकडे देत म्हणू लागते, हे घे, त्यासाठी जे काही सामान लागेल ना ते पटकन घेऊन ये बरं. तेव्हा रवी म्हणू लागतो, अगं आजी, या पैशांची काही गरज नाही, माझ्याकडे आहेत पैसे, मी करेल मॅनेज. तेव्हा आजी म्हणू लागते, अरे नाही, मी देते ना, घे बघू. त्याच वेळेस आता लगेच निरूपाला मात्र राग येतो. तेव्हा ती पंकजला म्हणू लागते, बघ बघ, या पनोती आणि डबल पनोतीसाठी घरात ही म्हातारी काय काय करते, आणि तिकडे तुझ्या लग्नासाठी पैसे मिळवायचे होते म्हणून मला काय काय करावं लागलं. अख्खी पडवी मला शेणाने सारवावी लागली. अजून त्या शेणाचा वास येतोय माझ्या हाताचा. पण तरीही एवढ्यावर भागलं नाही हां. ही धूमकेतू जेव्हा पडली होती ना, तिचा पाय मुरगाळला होता. ही डबल पण होती. मला स्वतः तिचे पाय चेपावे लागले. एवढं सगळं मी केलंय. तेव्हा कुठे ह्या म्हातारीने मला पैसे दिले होते. पण ते पण ह्या दोघांनी घातले त्यांच्या घशात. ते काय आपल्याला पचू दिले नाही. तेव्हा पंकज निरूपाला म्हणू लागतो, खरं तर मम्मा ना मला हे बघवतच नाही, मी ते थांबायलाच नको होतं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे असं नको थांबून कसं जमणार आहे, आज देविका घरी येणार आहे, तिच्याबरोबर तू पाहिजे. तेव्हा लगेच पंकज हो म्हणू लागतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ आता आजीची जी सोन्याची दागिन्यांची पिशवी असते ती घेऊन येतात. आता मात्र निरूपा आणि पंकज टक लावून बघू लागतात, नेमकं आजीने असे काय दागिने आणलेत. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, हे बघ सुद्धा, मी सत्यासाठी सोन्याची चैन आणली आणि ब्रेसलेट आणले. आता मात्र हे बघून तर निरूपा आणि पंकजला धक्काच बसतो. तेव्हा लगेच आता आजी बांगड्यांचा बॉक्स काढते आणि म्हणू लागते, हे बघ, या मीरासाठी मी बांगड्या आणल्यात बरं का. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, खूपच भारी हा. तेव्हा इकडे निरूपा पंकजला म्हणू लागते, या म्हातारीची सून मी आहे की ती फुलवाली. गप गप बसून या म्हातारीला बरोबर गोल गोल पिंगवलंय तिने, तिच्या बाजूने करून घेतले, सगळे पैसे त्यांच्यावरतीच उधळते, आपल्याला काही द्यायला नको का. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, ए आई, शांत घे जरा. आता जर तू काही म्हणायला गेली ना तर आजी खूप भडकेला. एकतर लग्न जवळ आले त्यामुळे नको काही म्हणू. तेव्हा पंकज आता निरूपाला म्हणू लागतो, मम्मा, एक काम करायचं का, देविकाचं आणि माझं लग्न झालं की मग आपण अशी पूजा पुन्हा करूया. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, काय, अरे बापरे, इथे आधीच एवढा खर्च होतोय पंकज लग्नाचा, आणि त्यात हे घर गहाण ठेवलंय, आणि तुला नोकरीही नाही, कसं जमणार आहे, मॅनेज होणारच नाही. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, अगं मम्मा, एवढं काय तरी, पार्लर आहे की. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, हो का, म्हणजे तुझी बायको पार्लर चालवणार, पैसे देणार, आणि तू काय आयता बसून खाणार आहे का. तेव्हा लगेच पंकजला मात्र राग येतो. तेव्हा आता निरूपा आणि पंकज दोघेही आजीकडे बघू लागतात. त्याच वेळेस सत्या येतो आणि आता आजीचं दर्शन घेतो आणि सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अरे सत्या, पण तू सकाळी सकाळी कुठे निघालाय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ आजी, पॅसेंजर माझी वाट बघतायत, मला जावंच लागेल, भाडं आलंय ग. तेव्हा आजी म्हणू लागते, नाही नाही, आज नाही जायचा. तेव्हा सत्या म्हणू लागतो, असं कसं, पॅसेंजरला फसवणं चुकीचं आहे, त्यामुळे मला जावंच लागेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पनोती, तू अगदी तुझ्या बापावरतीच गेलाय. तुझा बाप आयुष्यभर रेल्वेने पॅसेंजर सोडत होता आणि आता तू तुझ्या या खटारा गाडीने पॅसेंजर सोडतोय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, निरूपा, तू मला बापासारखं समजते ना. खरंच मी खूप नशीबवान आहे हा. एवढं तरी माझ्या नशिबात आलंय, मी माझ्या बापासारखा आहे. खरंच मला माझ्या बापासारखा आहे ना मी, याचा मला खूप अभिमान वाटतोय, कारण माझ्या बापाने आयुष्यभर पॅसेंजरची सेवाच केली आणि मीही तेच काम करतोय. पण निरूपा, बरं झालं मी तुझ्यावर नाही गेलो, बापावर गेलो. तुझ्यावर जर गेलो असतो तर तुझ्या या बबड्यावाने मी पण चोरटा झालो असतो, हो की नाही. तेव्हा निरूपा लगेच भडकते आणि म्हणू लागते, कुणाला चोरटा म्हणतोयस तू, माझ्या पंकजला चोरटा म्हणायचं नाही, हे समजा तुझ्यामुळे घडले, सांगून ठेवते. तेव्हा तर सत्या काय बोलणार तेच आजी म्हणू लागते, निरूपा, झाली का सुरुवात, सकाळ झाली, सुरुवात झाली. अगं आज दसरा आहे, निदान आज तरी नीट राहा, कोणाशी भांडू नका, आणि हो, त्यातल्या त्यात काम
कामासाठी घरातून माणूस बाहेर पडत असल्यानंतर किटकिट करायची नाही. तो कामासाठी चाललाय की नाही. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे आजी, निघतो मी. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अरे पण आज आपल्या घरी पूजा आहे आणि पूजेला तुला आणि मीराला बसायचंय बरं का. त्यामुळे तुला लवकर घरी यावं लागेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजी तू सांगितलं म्हटल्यानंतर काही विषय आहे का. बघ मी वेळेतच येणार म्हणजे येणार. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, सत्या टाईम चुकू नको हां, नाहीतर आजी तुझ्यावरती भडकेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, बघ 5 मिनिटं आधी आलो नाही तर नावाचं सत्य नाही, मी लवकरच येणार आहे. तर आता सत्य घरातून निघालेला असतो. तेव्हा तो म्हणू लागतो, चला जातो मी. त्याच वेळेस तो मीराकडे बघू लागतो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, नाही नाही येतो मी, असे म्हणून निघतो. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा पोरात खूपच बदल झालाय लग्न झाल्यापासनं, मार्गी लागलाय बरं का. आता मात्र मीराही हसू लागते. त्याच वेळेस इकडे आता पूजेला इकडे पंकजच्या घरी यायचं म्हणून देविका सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते. तेव्हा लगेच आता राजवीर तिच्याकडे धावत येतो आणि म्हणू लागतो, ए मावशी तू आज मला कपडे घालून दे ना गं, आता आम्हाला जायचं आहे ना, मला तुझ्या हातनं कपडे घालायचे. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, नाही राजवीर बाळा, तू रोज आजीकडनं घालतो की नाही, मग आजीकडनं घालून घे बरं, मला उशीर होतोय, मलाही आवरायचं आहे. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, असं नको ना करू गं मावशी, मला तुझ्याकडनंच घालायचे असे हट्ट करू लागतो. तेव्हा सोनाली म्हणू लागते, अगं देविका म्हणतोय एवढा तो केविलवाणी तर घाल ना, शेवटी तुझाच मुलगा आहे ना तो. आता मात्र देविका लगेच सोनालीवरती ओरडते आणि म्हणू लागते, सोनाली त्याच्यासमोर निदान असं काही बोलत जाऊ नको. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, ठीक आहे राजवीर बाळा, चल मी घालून देते तुला कपडे. तेव्हा लगेच ती राजवीरला म्हणू लागते, माझा राजवीर खूपच गोड आहे, हुशार आहे की नाही शाळेत. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मी हुशार आहे पण सगळे मुलं मला चिडवतात, सगळे म्हणतात की तुला आईच नाहीये. आता मात्र हे बोलणं ऐकताच देविकाला वाईट वाटतं. तेव्हा ती राजवीरला म्हणू लागते, तुला जे मुलं चिडवतील ना त्यांना सांग, माझ्याकडे आई जरी नसली ना तरी माझ्याकडे मावशी आहे बरं का. आणि जर तुला कोणी काही म्हटलं की मला सांग, मी त्यांना असा ओरडा देईल ना, आणि जर तुझं नाहीच ऐकलं तर डायरेक्ट बाईंना सांगायचं. तेव्हा मात्र आता इथे देविकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस तिची आई आतमधनं येते. त्या दोघांना असं हसतं खेळतं बघून तिलाही खूप बरं वाटतं. तेव्हा तिची आई म्हणू लागते, देविका आम्ही गावी निघणार आहोत, तू आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला येशील का. तेव्हा देविका म्हणू लागते, नाही आई, मला जावं लागेल, तिकडे पूजा आहे ना, मला लवकरच जावं लागेल, तुम्ही जा आता. तेव्हा लगेच आता सोनाली राजवीरला घेऊन चॉकलेट आणण्यासाठी बाहेर जाते. तेव्हा देविका आपल्या आईजवळ येते. तेव्हा तिची आई म्हणू लागते, देविका तुझ्या लग्नाचे फोटो पाठव, निदान फोटो पाठवून तरी समाधान होईल मनाचं. लेकीचं लग्न हे आईचं स्वप्न असतं गं, पण पहिल्या वेळेस मी जे काही केलं ना ते फार चुकीचं केलं, त्यामुळे तुझं आयुष्य बरबाद झालं होतं. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ए आई आता ते नको ना काढू आणि रडू नको बरं, खरंच हे बघ आता तू लग्नाला नसणार आहे ना, त्यामुळे मला आत्ताच आशीर्वाद दे भरभरून, असे म्हणून देविका लगेच आपल्या आईच्या पाया पडू लागते. तिची आई रडत असते. तेव्हा देविका आपल्या हाताने तिच्या आईचे डोळे पुसू लागते आणि म्हणू लागते, रडू नको. तेव्हा आता इकडे मीरा किचनमध्ये काम करत असतानाच निरूपा तिच्या जवळ येते आणि म्हणू लागते, काय गे फुलवाली, तुला ना तुझ्या हातनं पूजा होते घरात म्हणून जास्तच उडायला लागली तू. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय झालं सासूबाई, मी काय केलंय. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, गप्पा बैस, तुला काय वाटलं तुझं आणि पनोतीचं सगळं काही ठीक होणार आहे ही पूजा घातल्यानंतर, शांती घातल्यानंतर. असं काय बी होणार नाही आहे. त्या पनोतीच्या आयुष्यात जेव्हापासनं तू आली ना तेव्हापासनंच हे सगळे विघ्न येतात. आधी हा पनोती बरा होता, पण जेव्हापासून तुझ्याबरोबर त्याचं लग्न झालं आहे ना त्याच्यामागे डबल पनोती लागली, त्यामुळे तुमचा संसार काही सुखी आणि चांगला होणार नाही. जेव्हापासून तू त्याच्या मागे लागली ना तेव्हापासनं त्याच्यावर संकटच संकट येत आहे. मुळात म्हणजे ना तुझाच पायगुण चांगला नाही आहे. आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं. तर इकडे मीरा आता भाजीपाला आणण्यासाठी बाजारात आलेली असते. त्याच वेळेस तिला सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं. तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते,
लागते, सासूबाई जे म्हणाल्यात ते अगदी बरोबर आहेत का? मी जेव्हापासून यांच्या आयुष्यात आले तेव्हापासून यांच्या मागे संकट येत आहेत का? नाही नाही, तेव्हा हे समजा चुकीचं असू दे, असं काही बी होऊ देऊ नको, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. त्याच वेळेस राजवीर आणि त्याची आजी दोघेही इकडे गावी निघालेले असतात. आता मात्र अचानक रिक्षा बंद पडते. तेव्हा लगेच देविकाची आई रिक्षेवाल्याला म्हणू लागते, काय झालंय? लवकर चला, आमची बस हुकून जाईल. तेव्हा रिक्षावाला म्हणू लागतो, गाडी बंद पडली आजी, तुम्हाला ना इथून थोडंसं पायी जावं लागेल. पुढे बस स्टँड आहे, तिथे जाऊन तुम्ही मग बस धरू शकता. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, ठीक आहे बाबा, चला उतरतो आम्ही, असे म्हणून राजवीर आणि आजी रिक्षेतनं खाली उतरतात. त्याच वेळेस आता राजवीरचं लक्ष जातं तर समोरून मीरा भाजीपाला घेऊन चाललेली असते. तेव्हा राजवीर जोरात ओरडतो, मावशी. त्याच वेळेस आता मीराही राजवीरकडे बघू लागते. मीराला मात्र राजवीरला बघताच खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच देविकाची आईही मीराजवळ येते आणि म्हणू लागते, पोरी कशी आहेस? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, पण आजी तुम्ही इकडे कशा काय आला? तेव्हा देविकाची आई म्हणू लागते, अगं माझ्या लेकीकडे आले होते ना. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आता काय नाही, तुम्ही आता आमच्या घरी चालायचं. आज ना दसऱ्याची पूजा आहे आमच्या घरी, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल. तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, नाही ग बाई, आज ना आमची तिकीटं काढलेली ना माझ्या लेकीने, आम्हाला जावं लागेल, तिकडे बस हुकून जाईल ना. तेव्हा मीरा म्हणू लागते, ते काही नाही आजी, माझे लहाने भाऊजी ना, त्यांना सांगून मी ऑनलाईन तिकीटं बदलून घेईल. त्यामुळे तुम्ही ना उद्या जा किंवा मग हवं तर संध्याकाळी जा पूजा झाल्यानंतर. पण आत्ता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. आजी पण आलेल्या आहे तिकडे. आणि राजवीर बाळा, तुला सत्यकाकाला भेटायचं आहे की नाही? तेव्हा राजवीर म्हणू लागतो, हो आजी, जायचं, मावशीबरोबर जायचं म्हणजे जायचं. तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते, ठीक आहे मग चल निघूया, असे म्हणून आता मीरा त्या दोघांना घेऊन इकडे आपल्या घरी आलेली असते. आता मात्र इथे निरूपा डोक्याला हात लावून बसलेली असते. तेव्हा पारू म्हणू लागते, अगं निरू, काय डोक्याला हात लावून बसली? तुझ्या घरात पूजा आहे, एवढी समधी तयारी करायची बाकी आहे आणि तू अशी डोक्याला हात लावून बसली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मी काय बी करणार नाही, इथे माझ्या पंकजचं लग्न तोंडावर आलंय, ह्या म्हातारीने काय हा घाट घातलाय, त्यांच्या पूजेसाठी मी काय बी करणार नाही. तेव्हा लगेच आता पारू म्हणू लागते, अगं पण तुझी लाडकी सून देविका येणार आहे ना, मग सगळं काही ठीक होईल, त्यामुळे तू काळजी करू नको. त्याच वेळेस आता राजवीर धावत आतमध्ये येतो आणि सोप्याच्या खुर्चीवरती उभी राहून उड्या मारू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कोण पोरगं आहे आणि काय गे फुलवाली, असले रस्त्यावरून कोणीही माणसं घरात घेऊन येते, काही शिस्त वगैरे आहे की नाही ह्या पोराला? आता मात्र देविकाची आई म्हणू लागते, राजवीर बाळा खाली उतर. तेवढ्यातच आतमधनं आजी येते आणि म्हणू लागते, अरे राजवीर, तू आमचा छोटा शिपाई आला की काय, असे म्हणून राजवीरला मिठी मारते. त्याच वेळेस आजी लगेच सुधाकरला आवाज देऊ लागते. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येताच आजी म्हणू लागते, हे बघ, हा आमचा छोटा शिपाई आहे बरं का, याने मीराचा जीव वाचवला. जेव्हा मीरा पाण्यात पडली होती ना, तेव्हा यानेच वाचवलंय मीराला. तेव्हा मात्र निरूपाला राग येतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, दिसतोय तसा नाही, एकदम बालवीरच आहे वाटतं. तेव्हा लगेच राजवीर म्हणू लागतो, मी बालवीर नाही, राजवीर आहे. तेव्हा सुधाकर भाऊ त्याला उचलून घेतात आणि म्हणू लागतात, अरे म्हणजे तू शूरवीर आहे ना, म्हणून तसं म्हणतोय. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात, त्यांना आतमध्ये घेऊन जा, त्यांचं चहा पाण्याचं बघ आणि राजवीरला काहीतरी खाऊ दे. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, थँक्यू. त्याच वेळेस मीरा तर त्या दोघांनाही आतमध्ये घेऊन जाते. तर आता निरूपा पार्वतीला म्हणू लागते, बघ बघ, ही असली कोणीही रस्त्यावरची लोक घरात घेऊन येतात, काय गरज होती त्यांना घरात घेऊन येण्याची? तेव्हा पार्वती म्हणू लागते, अगं त्याने जीव वाचवलाय तिचा, मग एवढं तर ती करणारच ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय गरज होती त्याला जीव वाचवायची? पाण्यात बुडून मेली असती तरी चाललं असतं ना. तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते, काळजी करू नको निरू, समजा काही ठीक होईल. आता तुझ्या नवीन सुनेचा पायगुण या घरात पडू दे, मग कसं सगळं काही चांगलं होईल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, त्याचीच तर वाट बघून आहे ना मी, मग बघ या फुलवालीची कशी वाट लावते ते मी. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सत्याने आणलेली साडी घालून मीरा सुंदर अशी तयार झालेली असते. त्याच वेळेस सत्या येतो आणि मीराकडे एकटक बघू लागतो. तेवढ्यात त्याचं लक्ष जातं, आता देविका ही त्यांच्या घरात आलेली असते. तेव्हा सत्या लगेच रागवतो आणि म्हणू लागतो, ही चोरटी बाई आपल्या घरात कशी काय आली, असे म्हणून तिचा हात धरून तिला घराबाहेर काढू लागतो. त्याच वेळेस मीरा आता सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, थांबा, ही
पंकजची होणारी बायको आहे, या घरची सून आहे. आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.